मध्येच पाऊस आणि अचानक एवढी थंडी वाढली ना की सगळ्यांना सर्दीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि सर्दी खोकला हे सगळे जे व्हायरल आजार असतात ना ते सध्या चालू झालेले आहेत. तशाच पद्धतीने मला देखील आज खूप सर्दी झालेली होती, तोंडाला अजिबात चवच नव्हती. म्हटलं काय बनवावं स्पेशल असं खायला, तर मग पालक होती घरामध्ये, म्हटलं चला डाळ पालकच आज बनवूया आणि गरमागरम मस्त खाऊया. तर मुलं अशी पालकाची भाजी खायला थोडासा कंटाळा करतात, पण अशा पद्धतीने मी बनवते ना ती आमच्या घरामध्ये सगळ्यांना खूप जास्त आवडते. तर कांदा टोमॅटो पहिले तर चिरून घेतला, अद्रक लसणची पेस्ट करून घेतली, कुकरमध्ये तेल टाकलं आणि ही भाजी मी कुकरमध्येच बनवत असते. त्यानंतर जिरे मोहरी टाकली आणि लसूण टाकून घेतला, कांदा टाकून घेतला आणि छान असं फ्राय होऊ दिलं. त्यानंतर मिरच्या टाकल्या आणि अद्रक लसूणची जी पेस्ट होती ना ती देखील त्यामध्येच टाकून घेतली आणि जे शेंगदाणे असतात ना ते एकदम मस्त असे टाकून भाजून घेतले आणि टोमॅटो देखील टाकलं. टोमॅटो छान गाळा होण्यासाठी त्यामध्ये मीठ टाकलं आणि त्यानंतर आता जे काही मसाले आहेत आपल्या मसाल्याच्या डब्यातले ते सगळे थोडे थोडे टाकून घ्यायचे आहे. यामध्ये गरम मसाला पण टाकायचा आहे नंतर. आणि खूप मोठी 2-3 जुड्या मी इथे पालक टाकत असते, कारण कुकरमध्ये काय होतं ती छान अशी स्मॅश होते आणि मग भाजी एकदम थोडी होते, त्यामुळे मग 2-3 जुड्या वापरल्या जातात. आणि तुरीची जर डाळ आहे ना ती भिजत घालायची आणि ती देखील कुकरमध्ये टाकून घ्यायची आणि पाणी टाकून 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या, मस्त अशी गाळा होऊन द्यायची. त्यानंतर रात्रीच्या पोळ्या देखील शिल्लक होत्या आणि एरवी असे पोहे खाऊ वाटत नाही, पण मला ना या पोळ्या जर उरलेल्या असतात ना, याचे जे पोहे आहेत म्हणजे आमच्याकडे याला चुरमा म्हणतात, तो खूप खावासा वाटतो, तर तो देखील गरम करून घेतला. चला आता मस्त असं जेवण करून घेते आणि माझ्या आवाजावरून तुम्हाला कळालेलंच असेल की मला किती जास्त सर्दी झालेली आहे. जेवण झाल्यानंतर आता कुठलेही एक्स्ट्राचे कामं न करता मस्त असा आराम करते. चला तर व्हिडिओ कसा वाटला, भेटूया परत, बाय.